Good morning everyone. Myself Snehal Yogeshwar. Today I will teach you a lesson number 3, fiber to fabric. In class 6, you have learned about some fibers obtained from plants. आपण 6वी मध्ये शिकलो की plants मधून फायबर कसे तयार होतात. You also learned that wool and silk fibers are obtained from animals. आणि आपण हे पण शिकलो की wool आणि silk हे animals मधून कसे तयार होतात. Wool is obtained from the fleece of sheep or yak. wool कशापासून तयार होतात. wool sheep आणि याकच्या फ्लीस पासून तयार होतात. तर फ्लीस म्हणजे काय. फ्लीस म्हणजे केस. Do you have silk fibers come from cocoons of the silk moth. silk fiber कशापासून येतात. silk moth पासून येतात. तर cocoon म्हणजे काय. cocoon म्हणजे काय. The silky covering spoon by the silkworm for its protection is called cocoon. cocoon म्हणजे काय. ते अंड्याच्या प्रकारामध्ये असतं आणि ते कडक असतं. त्याच्यामधून सिल्क ऑब्टेन होतं. Are you aware how these fibers are converted into woolen yarn that we buy from market to knit sweaters? Means, do you know, म्हणजे तुम्हाला माहिती आहे का फायबर्स पासून वूलन यार्न कसे तयार होतात. फायबर्स म्हणजे ॲनिमल्सच्या फायबर पासून कसे वूल तयार होतात तर ते आपण जाणून घेऊ. Do you have any idea how silk fibers are made into silk which is woven into sarees? आणि तुम्हाला हे पण माहिती आहे का की असली फायबर्स सिल्क मध्ये कसे कन्वर्ट होतात आणि त्याच्यापासून साडीज कसे बनतात. चला, in this chapter we shall try to find answer to this question. In this chapter we will find this answers question. आता मी जे तुम्हाला प्रश्न विचारले त्यांचे उत्तर आपण या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. चला तर मग आपण चॅप्टर स्टार्ट करू. 3.1 wool comes from sheep, goat, yak and some other animals. wool कशापासून तयार होतं. मेंढी गोट म्हणजे मेंढी, बकरी, याक आणि सगळ्या प्राण्यांपासून वूल तयार होतं. This wool yielding animals bear hair on their body. This wool yielding म्हणजे काय. wool yielding म्हणजे ॲनिमल्सचे जे अंगावर जे केस असतात ते काढायला wool yielding म्हणतात. Do you know why these animals have a thick coat of layer? तुम्हाला माहिती आहे का की ॲनिमल्सला का बरं थिक लेअरची कोट असते हेअर्सची. म्हणजे ॲनिमल्सला का बरं थिक म्हणजे असे लाईट हेअर्सची कोट का बरं असते. चला तर आपण जाणून घेऊ. हेअर ट्रॅप अ लॉट ऑफ एअर. हेअर काय करतं. खूप एअर ट्रॅप करतो. एअर म्हणजे हवा खूप ट्रॅप करतो. Air is a poor conductor of heat, as you will learn in chapter 4. बघा तर जे एअर हे खूप पुअर कंडक्टर ऑफ हीट आहे जे आपण चॅप्टर 4 मध्ये तर शिकू. पण एअर आहे ती हीटला जास्त सहन करू शकत नाही. So here keeps these animals warm. म्हणजे थंडीमध्ये आपल्याला कशी थंडी वाजते तर आपण स्वेटर घालतो. तसंच हेअर पण ॲनिमल्सला वॉर्म ठेवतं. त्यांची लेअर ऑफ हेअर मोठी असते. wool is derived from these hairy fibers. hairy म्हणजे काय. खूप एखाद्या प्राणीला खूप केस असतात त्याच्याने खूप जास्त आपल्याला फायबर भेटतो. तर आणि इथं आता आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ती ऍक्टिव्हिटी आपण नंतर बघूया. आता त्याच्यानंतर ॲनिमल्स दॅट ईट वूल. आता म्हणजे काय. ॲनिमल्स काय ईट करतात वूलसाठी. Several breeds of sheep are found in different parts of
अवर कंट्री. बघा सेव्हरल म्हणजे खूप सारे प्रकारच्या बकऱ्या, मेंढ्या आपल्याला खूप प्रकार खूप भागात भेटतात. However, the fleece of sheep is not the only source of wool. Though wool commonly available in market is sheep wool. बघा. However, the fleece म्हणजे काय? Hairs. Sheep's of hair is not only a source of wool. म्हणजे sheepचे जे हेअर असतात तेच वूल तयार नाही करत. आपल्याकडे कॉमनली सगळ्या प्रकारच्या ॲनिमल्स फायबर तयार करतात आणि आपण मार्केटमधून ते वूल घेतो. याक वूल इज कॉमन इन तिबेट अँड लडाख. आणि याकचं जे वूल असतं ते कशात कॉमन असतं? तिबेट अँड लडाख मध्ये कॉमन असतं. मोहेर इज ऑब्टेन फ्रॉम अंगोरा गोट. आता अंगोरा गोट मधून काय ऑब्टेन होतं अंगोरा गोट मधून? तर अंगोरा गोट मधून आपल्याला मोहेर या टाइपचं सिल्क ऑब्टेन होतं. फाउंड इन हिली रिजन सच एज जम्मू अँड काश्मीर. आणि ते मोहेर सिल्क कुठे फाउंड होतं? हिली रिजन्स मध्ये, लडाखच्या हिली रिजन्स मध्ये, जसं की जम्मू काश्मीर. वूल इज ऑल्सो ऑब्टेन फ्रॉम गोट हेअर. वूल गोटच्या हेअर पासून पण ऑब्टेन होतो, म्हणजे बकरीच्या हेअर पासून पण ऑब्टेन होतो. द फर ऑन द बॉडी ऑफ कॅमल इज ऑल्सो यूज ॲज वूल. म्हणजे हे बघा इथे दिलेलं आहे काय? द फर म्हणजे काय? हेअर्स ऑफ कॅमलचे बघा हे फर्स आहेत. ते फर्स पण वूल तयार करतो. लॅल्मा अँड अल्पाका फाउंड इन साऊथ अमेरिका. हे आता इथं आपल्याला चित्र दिलेलं आहे. लॅल्मा बघा, हे लॅल्मा आणि हे अल्पाका कुठे फाउंड होतं? कुठे? साऊथ अमेरिकामध्ये फाउंड होतं. आणि इल्ड करतं ते वूल कसं ते इल्ड करतं. आता इथे ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, तर ती ऍक्टिव्हिटी आपल्याला नाही करायची. तर थँक्यू.